परत एकदा आलेलो आपण नदीला. तर नदीला आपण जाळे टाकलेले आणि तिकडे पप्पा आहे आणि मी आलेलो आहे. दोघं जण आज आलेलो आहे आम्ही. आणि या साईडला जाळे टाकलेले आहेत त्या साईडला. तर या साईडला तिकडे जाळे टाकलेले आपण आणि ते काढायच्यात आपल्याला. तर बघूया आपण आपल्याला मासे भेटतात की नाही ते. तर पप्पा जाते काढायला जाळे आणि एकच टोपी आपल्याकडं. तर ते पप्पा जाणार त्याच्यावर आणि जर मासे भेटले तुम्हाला दाखवणार आहे. तर पप्पा गेलेले जाळे काढायला त्या साईडला. त्या साईडला एक आहे पप्पा गेलेले, त्या साईडला एक आहे जाळं आणि या साईडला एक आहे. इथं माझ्या पाठीमागं एक आहे जाळं. तर त्या काळ्या फुग्या दिसतात ना त्या साईडने जाळं आहे आपलं. तर तिकडे एक लावलेलं आहे आणि जर मासे भेटले तर तुम्हाला दाखवणारच आहे. तर बघूया आपण किती मासे भेटतात ते आपल्याला. तर पप्पा आले दाखवतो तुम्हाला. आणि जर पप्पा आले की मग तुम्हाला दाखवणार आहे मासे किती भेटतात ते आपल्याला. तर तिकडे ते पांढरे दिसतात ना तिकडे पप्पा गेलेले ते. तर ते पप्पा आहे त्या साईडला आणि ते जाळे काढायला गेल्यात. आणि दुसरं जाळं आपण या साईडला टाकलेलं आहे. तर या साईडला आपलं दुसरं जाळं आहे. तर या फुग्या दिसतात आपल्याला इकडून. तर या जाळ्याच्या फुग्या आहे सगळ्या. तर पलीकडपर्यंत आहे त्या फुग्या. तर असं आपण जाळं सोडलेलं आहे या साईडने. तर तिथपर्यंत आपलं जाळं आहे त्या साईडला. त्या साईडून आपण जाळं टाकून घेतलेलं आहे. तर त्या साईडचं जाळं काढून झाल्यावर पप्पा या साईडला येतील हे जाळं काढायला. मग आणि हे जाळं काढून झाल्यावर मग तुम्हाला दाखवणार आहे मी किती मासे भेटतात ते आपल्याला. तर इथं मासा बसलेला आहे तर तो तुम्हाला दाखवतो. खरबा मासा आहे. बारखंडले मासे आहेत. तर पप्पा आलेले तिकडून जाळं काढून. तर बघूया आपण किती मासे भेटलेत ते. आणि मासे भेटलेले आपल्याला 2 चिलफी मासे भेटलेले. तर मासे तर भेटलेत आपल्याला 2 चिलफी भेटलेले. आणि पप्पा चाललेत आता त्या साईडला जाळे काढायला. आणि त्या साईडचं जाळं काढलं तुम्हाला दाखवणार आहे किती मासे भेटतात. आणि पप्पा पोहोचलेले त्या साईडला. पलीकडे पोहोचलेले पप्पा आणि जाळी काढतात. तर त्या साईडून इकडे यायचं जाळी काढत इथपर्यंत. तर इथपर्यंत हे जाळं आपलं इथं बांधलेलं आहे गवताला. आणि जर इकडं जाळी काढत आले तुम्हाला दाखवणार आहे मी किती मासे भेटले ते आपल्याला. पप्पा आलेले जाळी काढत. तर तिथपर्यंत आलेले पप्पा नदीमध्ये. तर मध्ये आलेले नदीत जाळी काढत. तर तिथं पप्पा आहे. तिथं आपल्याला एक मासा गावलेला आहे. तर जवळ घेऊन दाखवतो तुम्हाला. तर मासा गावलेला आहे आपल्याला.
चिलापी मासा येतो. तर गांजोमध्ये ठेवून घेणार येतो मासा. गांजो ठेवून घेतलेला आहे तो पापांनी. आणि हे जाळे टाकलेले आहे ना आपण, ही दिवसा टाकलेले होते. हे रात्रीचे जाळे टाकलेले ना आपण, त्यांना वेगळे मासे गावलेले. रात्रीच्या जाळ्याला किती भेटले ते, आणि हे दिवसा टाकून ठेवलेले होते आम्ही. तर त्या जाळ्याला 2 चिलापी गावलेले आपल्याला. तर तिथं परत एक मासा गावलेला आहे पापांना, आणि पाण्यामध्ये येतो. तर बघूया आपण कोणता मासा येतो. चिलापी मासा गावलेला आहे परत एकदा. तर या जाळ्याला पण 2 गावलेले आहे चिलापी मासे, आणि एवढं जाळं राहिलेलं आहे इकडं काढायचं. तिथं पापा काढतात. चिलापी मासा गावलेलं आहे पप्पांना. गांजोमध्ये ठेवून घेणार आहे आम्ही. तर गांजोत ठेवलेले आहे चिलापी मासे. जे दिवसा टाकलेले होते जाळी, त्यांना आपल्याला 4 मासे गावलेले. याला 2 आणि खालच्या जाळ्याला 2. आणि रात्रीचे जाळेचे वेगळे ठेवलेले मासे आपण. तर तिथं लाकूड अडकून आलेलं आहे आपल्याला जाळ्याला. तर मोठं लाकूड आहे ते अडकून आलेलं आहे जाळ्याला. पूर्ण झाड आहे ते वाटतं. आणि मासा पण येते तर खाली. मासा पण येते तर खाली, आणि लाकूड पण आहे गोत. तर ते लाकूड पण नाही निघत, लय गुंतलेलं आहे जाळ्यामध्ये. आणि चिलापी मासा पण आहे चांगल्या साईजचा. तर आधी लाकूड काढायचं आहे, पण ते निघत नाही लाकूड. तर तिथं 2 लाकडं होती, एक पाण्यामध्ये आहे अजून लाकूड. तर लाकडी गुंतलेली होती आपल्याला. 2 लाकडी होती, आणि एक लाकूड काढून घेतलेलं आहे पापांनी. आधी तो मासा काढून घेणार आहे पप्पा, आणि मग ते आपल्याला लाकूड काढायचे मासा काढून झाल्यावर. आणि तो पण गांजोमध्ये ठेवून घ्यायचा आहे. आणि चिलापी मासा काढून घेतलेला आहे, आणि आता लाकूड काढत. आणि हे पण लाकूड काढून झालेलं आहे आपलं. थोडं राहिलेलं आहे लाकूड गुंतलेलं तिथं. तर लाकडं पण गुंतत्यात. करून तोडून काढलेलं आहे ते लाकूड. आणि लाकूड काढून झालेलं आहे, आणि आता जाळं काढतात. तर या साईडने आपलं जाळं आहे. आणि तो गांजो आहे तो रात्रीच्या माशांचा आहे. जे आपण मासे पकडून ठेवलेले होते रात्रीचे, ते गांजो तिथं बांधून ठेवलेलं आहे. आणि आपलं जाळं पण काढून झालेलं आहे. हे बांधलेलं आहे, ते सोडायचं आहे आता. तर सगळं जाळं काढून झालेलं आहे. तर आपली जाळी काढून झालेली आहे, आणि पप्पा येते त्या साईडला. आणि आपल्याला मासे भेटले ते तुम्हाला दाखवतो. हे जे मासे आपण रात्रीचे पकडून ठेवलेले आहे ना, पण तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण रात्रीचे पण जाळे टाकलेले होते, आणि 2 जाळे दिवसा टाकून ठेवलेले होते इकडं.
पप्पा आलेले आहे इकडं, तर तुम्हाला मासे दाखवतो. तर या गांजामध्ये मासे ठेवलेले आपण रात्री पकडलेले, तर ते तुम्हाला दाखवतो. तर हा कतला मासा आहे का आपल्याला सापडलेला. कतला मासा सापडलाय आणि चिलापी मासे. आणि हे जे मासे आहे ना, हे आपल्याला दिवसा जाळी टाकलेले होते ना, त्यांना गावलेले चिलापी मासे गावलेले आपल्याला, दिवसा जाळी टाकलेली त्याला. मासे सुद्धा काढून घेतलेले आपण, आणि पापा काढते त्या साईडला मासे. आणि पप्पांनी काढून घेतलेले ते रात्रीचे पकडलेले मासे आहे. आपण रात्री जाळं टाकलेलं होतं त्यांना भेटलेले मासे. आणि हा कातला मासा आहे, जर चांगलं असलं तर लवकरात चांगल्या साईजचा आहे तो. आणि आता हे मासे घेऊन आपण मार्केटला जाणार आहे. केवढ्याला जाईल तू? तर सगळे मासे काढून घेतलेले आता आणि पिशवीमध्ये ठेवून घेतलेले. तर आता हे सगळे मासे घेऊन आपण मार्केटला जाणार आहे. तर गाडीला पण अडकून घेतलेले मासे आणि आता भेटू मार्केटलाच. आणि मार्केटला पण येऊन पोहोचलेलो आहे आपण. आणि खालच्या साईडला मार्केट आहे आणि पप्पा गेल्यात खाली मासे घेऊन. तर खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. तर हे जे मासे आहे ना, आपण जाळ्याने पकडलेले आहे आणि वतून घेतात पप्पा. तर आपल्याला एक कातला मासा गावलेला आणि चिलापी मासे, आणि त्या साईडला पण चिलापी आहे. तर एवढे मासे गावलेले होते आपल्याला. आणि तुम्हाला मार्केट दाखवतो. तर या साईडला मार्केट आहे आमचं. आणि या साईडला पापा पण आहे आणि रिया पण आलेले आहे मार्केटला आज. तर रिया पण आलेले आहे मार्केटला. आणि आपल्या माशांना गिराईक पण लागलेलं आहे आता. आणि आई मासे साफ करते आता. आणि आपले मासे साफ करून पण झालेले आहे आणि आई आता पिशवीमध्ये भरून देते. आणि तुम्हाला वरच्या साईडने मार्केट दाखवतो आमचं.
आणि इथं आई बसलेले आहे. तर तिथं आपले मासे आहे, तिथं दुकान लावलेलं आहे आपलं.